महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि 1 नंबर आणि 2 नंबर वार्डमध्ये विकास शेठ गोगावले यांच्यावरती रिव्हॉल्वर रोखण्याचा प्रयत्न झालाय, त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यांच्या हातातून त्यांनी ते रिव्हॉल्वर देखील ताब्यात दिलंय। या ठिकाणी पाहायला गेला तर दोन्ही त्यांनी जो आरोप केला हा सुनील तटकरे यांच्यावरती आरोप केल्याचा कुठेतरी बोललं जात आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही गटामध्ये तुफान अशी हाणामारी झाली, यामध्ये गाड्या देखील फोडण्यात आल्यात आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात जर दम असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन हे करावा, पाठोपाठीन वार करू नये असं थेट विकास शेट्टी आवाहन केलेलं आहे। सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। रिव्हॉल्वर दाखवत होता, कोण रिव्हॉल्वर दाखवत होता? जाळून टाकली इथे लगेच त्यांना आणणार आहे घाले कोण ते पण मला येऊ द्या कोण कोण इथला शाला आहे कोण 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 नाही आता काढतो ना रिव्हॉल्वर त्याचा भेटतो थांब ना आपली जबाबदारी आहे ही रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली। माझ्या एका कार्यकर्त्यांनी हुसकून घेतली, मुलामध्ये त्याच्यावरती फायरिंग झाली नाही, तो आमचा ईश्वरची कृपा। ही रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी। धन्यवाद। दोन नंबर बूथ, 3 नंबर बूथ या बूथवरती येत असताना मोटरसायकलवरती मी थांबलो। मी माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधले असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले। परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातं आहे। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती ओढून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे। ती रिव्हॉल्वर कशी आली, कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता, त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी। आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमावलो असतो तरी चाललं असतं, परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमावला असता तर ती सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती। आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जी हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगलबच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत, पण त्यांना माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरत शेठची औलाद आहे। शिंदे साहेबांचा मी पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय। कार्यकर्त्यांना त्यांना दिसतोय की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून हा रडीचा डाव त्यांनी आज साधला। मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुपूर्द केलेली आहे। आता पोलीस पुढील कारवाई या ठिकाणी करतायत। आपल्याला हवं असेल तर मागे ज्या काय माझ्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यामध्ये तुम्ही जा, त्या गाड्या ज्या काय माझ्यावरती हल्ला करायला आल्या होत्या त्यामध्ये स्टंप, हॉकी स्टिक, बेस्टिक या सगळ्या ते तुम्हाला दिसतील। रिव्हॉल्वर दाखवत होता, कोण रिव्हॉल्वर दाखवत होता? जाळून टाकली इथे लगेच त्यांना आणणार आहे घाले कोण ते पण मला येऊ द्या कोण कोण इथला शाला आहे कोण 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 नाही आता
काढतो ना रिव्हॉल्वर त्याचा भेटतो थांब ना कोणी आपली जबाबदारी आहे ही रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली. माझ्या एका कार्यकर्त्यांनी हिसकून घेतली, मुलामध्ये त्याच्यावरती फायरिंग झाली नाही. तो आमचा ईश्वरची कृपा. ही रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी. धन्यवाद.